नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साद लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। नितेश राणेंनी हिम्मत काढली, वैभव नाईकांनी कृतीतून दाखवली। मालवणात स्किल डेव्हलपमेंट सेंटर मंजूर, वैभव नाईक यांचे प्रयत्न। आणि परफेक्ट अकॅडमीची तामिळनाडूतही शैक्षणिक क्रांती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। दिव्यांग बांधव आणि निराधारांसाठी अहोरात्र झटणाऱ्या दोडामार्ग येथील साई कृपा दिव्यांग निराधार गरजू संघटनेच्या वतीनं मायेचा माणूस पुरस्कारानं कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साद लाईव्ह आणि दैनिक कोकण सादचे संपादक सागर चव्हाण यांचा तहसीलदार अरुण खानोलकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। दरम्यान दिव्यांग निराधार गरजूंसाठी वाटेल तो लढा आणि चळवळ उभारण्यासाठी कोकण साद कटिबद्ध आहे, अशी ग्वाही संपादक सागर चव्हाण यांनी यावेळी दिली। पत्रकारिता ही मोठी ताकद असते आणि तिचा वापर हा अन्यायाविरोधात करायचा असतो, हे आपल्याला ठाऊक आहे। परंतु सागर चव्हाण यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच म्हणजे रत्नागिरी टाइम्स मधून आपलं करिअर सुरू करत असतानाच दिव्यांगांना, निराधारांना मोठा आधार देण्याचं काम केलंय। त्यांच्या एका बातमीमुळे अनेकांना नवजीवन मिळालेलं आहे। कुलगावचं बुचडे कुटुंब निराधार झालं, यात 4 वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश होता। मागे कोणीच नाही, अशा वेळी सागर चव्हाण यांनी या निराधार कुटुंबाची बातमी केली। केवळ बातमी प्रसिद्ध करून ते शांत बसले नाहीत, तर त्यांना मदतीसाठी स्वतः पाठपुरावाही केला। त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि या निराधार कुटुंबाला आधार मिळाला। त्यांना घर मिळालं आणि उदरनिर्वाहाचा खर्च पेलण्यासाठी दानशूरही पुढे आले। आंबे गावातल्या निकिता नावाच्या मुलीचीही अशीच कथा। तिच्या हृदयाला छिद्र पडलं होतं, घरची परिस्थिती बिकट, ऑपरेशनचा लाखो रुपयांचा खर्च उचलण्याची ऐपत नव्हती। ही बातमी समजताच सागर चव्हाण यांनी या कुटुंबाची भेट घेतली आणि आपल्या दैनिकात बातमी प्रसिद्ध केली। त्याचबरोबर आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आणि निकिताचं ऑपरेशन होऊ शकलं। सागर चव्हाण यांच्या एका बातमीमुळे निकिताचे प्राण वाचले। एका अंध मुलीलाही त्यांच्या बातमीमुळे दृष्टी मिळाली। एक तामिळनाडूमधील मुलगा सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर पडला होता, त्यालाही त्याच्या कुटुंबाकडे पोहोचवण्याचं काम सागर चव्हाण यांच्या एका बातमीने केलं। सेजल नावाची मुलगी, जिला चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, तिला सागर चव्हाण यांनी मदत मिळवून दिली आणि नंतर ती त्यांच्याच ऑफिसला स्वतःच्या पायावर चालत आली। इतकेच नाही, कोरोना काळात तब्बल 5000हून अधिक निराधार मजूर आणि दिव्यांगांना मोफत अन्नदान करण्याचं मोठं काम त्यांनी केलं। यात सर्वात मोठं कार्य म्हणजे त्यांनी महा चॅनल मार्फत घेतलेलं मोफत नेत्र तपासणी शिबिर। यात 10,000 जणांची मोफत नेत्र तपासणी, 6,000 जणांना मोफत चष्मे आणि 2,000 जणांचं मोफत मोतीबिंदू ऑपरेशन त्यांनी केलं। केवळ एक माणूस आपल्या पत्रकारितेच्या जोरावर दिव्यांगांसाठी भक्कम असा आधार बनतो, हे आपल्या या कोकण भूमीसाठी खूपच अभिमानास्पद आहे। आणि म्हणूनच आज मायेचा माणूस पुरस्कारानं संपादक सागर चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले। दिव्यांग बांधव आणि निराधारांसाठी अहोरात्र झटणाऱ्या दोडामार्ग येथील साई कृपा दिव्यांग निराधार गरजू संघटनेच्या वतीनं जिल्ह्यातील दिव्यांग आणि निराधार व गरजू बांधवांच्या अडीअडचणीला धावून येणाऱ्या, खऱ्या अर्थानं माणुसकी जपणाऱ्या अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले। यावेळी मायेचा माणूस पुरस्कारानं संपादक सागर चव्हाण यांचा तहसीलदार अरुण खानोलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। पत्रकारितेमध्ये 15 वर्ष कार्यरत आहे आणि पत्रकारिता करत असताना अनेक निराधार, गरजू, दिव्यांग अशी माणसं भेटत गेली आणि
खऱ्या अर्थानं म्हणजे या लोकांसाठी काम करत असताना आपला एक आत्मा असतो आतला, तो नेहमी एक जागृत असावा लागतो आणि तो आत्मा जागृत असणारेच लोक यासाठी काम करत असतात. खरं तर एक 8 दिवसापूर्वी माझे मित्र संदीप देसाई यांचा मला फोन आला आणि ते मला म्हणाले की दोडामार्गमध्ये साई कृपा संघटना आहे, ती गरजूंसाठी काम करते आणि चांगलं काम आहे त्यांचं, तर ते सन्मान द्यायला तुम्हाला पाहते. तर खरं तर म्हणजे मगाशी पत्रकारितेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी आम्ही काय करू शकतो किंवा पत्रकारिता नेमकी त्यासाठी कशा पद्धतीने उपयोगी आणू शकतो हे आम्ही ऍक्च्युली दाखवलं करून. म्हणजे काय हे मी नाही केलं काय, तर पत्रकारितेची एक ही ताकद आहे आणि पत्रकारितेच्या ताकदीतून हे होऊ शकतं हे आम्हाला दाखवायचं होतं. आणि खऱ्या अर्थानं त्या गोष्टी अनेकदा झाल्या. आणि अशा वेळी जेव्हा मला फोन येतोय की ही संघटना तुमचा सन्मान करू पाहते आहे, तर एक त्याच अगोदर 1-2 दिवस अगोदर मला एक फोन आला होता मुंबईतून एका संस्थेचा. म्हणजे सांगण्याचं कारण काय की राज्यपालांच्या हस्ते सन्मान होणार असतात एका संघटनेमार्फत. पण मी त्यांना म्हटलं की सध्या काही आमच्या महत्वाची कामं सुरू आहेत, त्यामुळे म्हटलं मी तुम्हाला नंतर सांगतोय. पण जेव्हा या संघटनेचा फोन येईल ते सांगतायत की आम्हाला सन्मान करायचा आहे, तर मी ऑन दी स्पॉट त्यावेळी त्यांना सांगितलं हो म्हणून. ठीक आहे, मला कार्यक्रम माहिती नव्हता, कधी होता कुठे होता काही माहिती नाही, पण मी सांगितलं ठीक आहे मी येतो म्हणून. पुरस्कार हे निमित्त असतं कधी पण, आणि पुरस्कारातून नेमकं काय होतं हे पण माहिती आहे, कारण पुरस्कार हा एक ऊर्जेचा भाग आहे. एक आम्हाला त्या पुरस्कारातून एक नेहमीच ऊर्जा मिळत असते, आपण केलेल्या कामाची पोचपावती मिळाली. पण मला या कार्यक्रमाला येण्याचं मुख्य कारण हेच होतं की जे संस्था काम करते निराधारांसाठी गरजूंसाठी, तर त्याची नेमकी तळमळ काय आहे हे मला पाहायचं होतं. आणि साबाजी सावंत सर, तुम्हाला मी हृदयापासून धन्यवाद देतो की तुमची जी तळमळ आहे त्याला मी मनापासून सलाम करतो. या सन्मानाने नक्कीच जी आमची आत्मीयता आहे, जी आमच्या आतला जो या लोकांसाठी जे काम करण्याची जी आमची इच्छा होती ती नक्कीच यापेक्षाही वाढलेली आहे. यापुढे तुमची जी तळमळ आहे तीच आमची तळमळ आहे आणि ही तळमळ ती लोकांपर्यंत आणण्यासाठी, व्यासपीठावर आणण्यासाठी, समाजापर्यंत मांडण्यासाठी कोकण सात लाईव्हच्या माध्यमातून, दैनिक कोकण सातच्या माध्यमातून जे काय करता येईल, मग तो कोणतरी लढा असेल नाही कोणती चळवळ असेल ती उभी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू हे मी सांगेन. यावेळी पोलीस निरीक्षक RG नदाब, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, कोकण सात लाईव्हचे ब्युरो चीफ संदीप देसाई, शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष दयानंद नाईक, डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे, डॉक्टर गोविंद देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर, साई कृपा दिव्यांग निराधार गरजू संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत आदी उपस्थित होते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प, सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 पासून उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. मुंबईत भाजपच्या पोलखोल सभा सुरू आहेत. यावेळी पुन्हा एकदा आमदार नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. पाहूया. तर तुम्ही घ्या ना उद्या आमच्या विरुद्ध सभा, कोण नाही बोलताय तुम्हाला, घ्या उद्या, सांगा जनतेला, जावा माझ्या देवगडला, जावा माझ्या कणकवलीला, जावा ह्यांच्या नायगावला आणि सांगा तिथे, घ्या पोलिसांची परवानगी आणि सांगा त्याला की नितेश राणे इथे चुकतोय, कोळंबकर साहेब इथे चुकताय, कोळंबकर साहेबांना मतदान करू नका, भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका. बोलण्याची हिंमत ठेवा ना. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही अगर कुठे चुकत असू तर आमच्या विरुद्ध सभा घ्या, लोकशाहीच्या निमित्ताने व्यासपीठ तयार करा आणि विचारांची लढाई विचारांनी लढा अगर तुमच्यात हिंमत असेल तर. पोलिसांच्या आड होऊन आमच्यावर आक्रमण करू नका हो. एवढं काय आमचे हात बांधलेले नाहीये आणि आम्ही गप्प बसणारे तो मुळीच नाही आहोत.
मुळीच नाही. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प. सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 पासून उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांची असलेली अनुपस्थिती, मुख्यमंत्र्यांचं फायरआजीला भेटणं याचा आमदार नितेश राणे यांनी समाचार घेतलाय. यावेळी त्यांनी पत्रकार कधी कोणाचा अनिल परब करतील सांगता येत नाही असं वक्तव्य केलंय. नेमकं नितेश राणे काय म्हणालेत पाहूयात. आजीनी त्या फायर आमच्या आजी आहेत. मी ऐकलं कोळंबकर साहेब बोलता फार लोकप्रिय आहे ती. त्यांच्या पण कार्यालयामध्ये येतात, खाली हात पाठवत नाहीत. बरोबर, खाली हात कोळंबकर साहेब पण पाठवते, तसं तर कोणालाच पाठवत नाही, कोणालाच पाठवत. आजीने एकदम योग्य मागणी केली. मी सगळीकडे व्हिडिओ फिरतो, आजी पण एकदम एका पलीकडे. आजीने काय सांगितलं, अहो साहेब जरा आता आलाच आहेत ना, एवढं सहकुटुंबीय फिरण्याच्या निमित्ताने, कधी नाही तर घराच्या बाहेर निघालात ना, तर जरा मला जरा एक घर द्याव. माझा हा नातू आहे, ह्याला जरा नोकरी द्याव. कुठे चुकली आजी? बरोबर बोलली ना. अरे मागणार आजी घर, का मागणार नाही? का नोकरी मागणार नाही? अरे एक आजीला घर देण्यासाठी 40 वर्ष लागत असतील आणि मग त्या यशवंत जाधवनी 1 महिन्यामध्ये 41 कसे घेतले हो? अरे तिला पण वाटत असेल हा 41 घेत असेल तर मला एक तरी मागून दे. अरे माझी एकाची तरी किंमत आहे माझी. तो 41 घेतोय, ह्याचा मेवणा 11 घेतोय आणि मला एक पण नाही. माझी काय चूक? मागा आजीने अतिशय योग्य मागणी केली. पत्रकारांचं तर मी खरंच मनापासून आभार मानतो. बरोबर व्हिडिओ काढले. एक तर म्हणून पत्रकार कोणाची विकेट काढतील काही भरोसा नाही बाबा. मी आजूबाजूला बसलो असतो, माईक पहिले ढकलतो, मी बाजूला सांगतो अरे गप्प बन, नाही तुझा अनिल परब होऊन जाईल. बरोबर व्हिडिओ काढला. ते पण गाडीत बसल्यावर बोलत असतील अरे उगाच गेला, याच्यापेक्षा चौपाटीवर जाऊन आलो असतो तरी परवडला असतं. पण बरोबर बोलली आजी ती आमची, बरोबर बोलली. 40 वर्ष झाली शिवसैनिक म्हणून काम करते, अजूनपर्यंत घर मिळालं नाहीये, नातवाला नोकरी देऊ शकली नाही. पण ह्यांच्या प्रॉपर्ट्या मोजत मी 80 वर्षाचं होईल एवढे हे लोकांनी प्रॉपर्ट्या बनवून ठेवलेल्या आहेत. विचार करा. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. राज्यातील भारनियमनला केवळ राज्य सरकार जबाबदार आहे. त्या मारहाणीचं समर्थन नाही, मात्र जनतेचा तो उद्रेक होता. अर्थमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांच्या भांडणात जनतेची परवड होत असल्याचा घणाघात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केलाय. भारनियमन थांबलं नाही तर भाजप मोठं आंदोलन उभारेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय. पाहूयात. जिल्ह्यात भारनियमन जोरात सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि म्हणूनच सावंतवाडीला परवा एका कर्मचाऱ्याला मारहाण होईपर्यंत पण प्रकार घडला. त्याचं मी समर्थन करणार नाही, पण या सगळ्या गोष्टीला राज्य सरकार जबाबदार आहे. आज राज्य सरकार मोठ्या प्रमाणात अघोषित भारनियमन या ठिकाणी करतं. खरं म्हणजे या जिल्ह्यात 100% प्रामाणिक लोक पैसे भरतात, तरी पण या जिल्ह्यात
सातत्याने जे भारनियमन होतं हे भारनियमन चुकीचं आहे. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात एकदाही भारनियमन या ठिकाणी करत नव्हते किंवा विजेची दरं वाढलेली नव्हती. ते जे नियोजन करत होते त्या काळात 9,000 मेगावॅट पेक्षा जास्त वीज निर्मिती देवेंद्रच्या काळात त्या ठिकाणी झाली. एकदा विजेचे दर कमी पण केले. उलट जवळजवळ बऱ्याच शेतकऱ्यांचे वीज पंप हे जोडायचे होते आणि ते वीज पंप देवेंद्रच्या काळात जुनं 17 लाखापेक्षा जास्त लोकांना एकाच वेळी हे वीज पंप त्या ठिकाणी दिले आणि त्या काळात नवीन वीज निर्मिती केली. कुठल्याही प्रकारची लोकांची तक्रार नव्हती. परंतु हे राज्य सरकार बाहेरून वीज घ्यायला पाहिजे म्हणून चुकीच्या पद्धतीने प्रायव्हेट वीज खरेदीसाठी आज अशा प्रकारचं भारनियमन या ठिकाणी करतं. त्याच्यात त्या लोकांना भ्रष्टाचार करायचा आहे. त्या लोकांचं लेनदेन काय नाही आणि म्हणून राज्यातच त्यांच्याबद्दल असंतोष निर्माण झालेला आहे. आज ज्या पॉवरने हे सगळे वीज केंद्र चालायला पाहिजे ती त्या ठिकाणी चालत नाहीत. कोळसा वेळेवर मागवलेला नाही. जर चांगल्या प्रकारचं नियोजन झालं असतं 22 दिवसाचा कोळसा आणून ठेवावा लागतो पण त्याचं नियोजन झालेलं नाही आणि म्हणून भारनियमनाला लोकांना सामोरं जावं लागतं. राज्य सरकार पूर्णपणे अपयशी आहे. 18,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा अर्थ खात्याने अडकून ठेवला आहे. अर्थमंत्री आणि वीज मंत्री यांचं पटत नसल्यामुळे आणि त्याच्यामुळेच आज लोकांना या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि म्हणून हे जर थांबलं नाही तर भारतीय जनता पक्ष या सगळ्याच्या विरोधात मोठा मोर्चा काढण्याचं नियोजन आज आम्ही या ठिकाणी करतोय आणि म्हणून लवकरच राज्य सरकारला या ठिकाणी जाग यावी अशा प्रकारची अपेक्षा आमच्या या ठिकाणी आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मालवण कुंभारमाड येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर मंजूर झालाय. 1 एकर जागेत साकारणाऱ्या या केंद्रासाठी 24 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला असून या ठिकाणी विविध प्रकारचे 17 अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. यात पदवीपासून अगदी 10वी नापास विद्यार्थ्यांना देखील स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रशिक्षित केलं जाणार असल्याची माहिती तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी शासकीय तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांनी येथील समस्यांकडे युवा सेनेचे लक्ष वेधलं होतं. यावेळी युवा सेना शहर प्रमुख मंदार ओरजकर आणि सहकार्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे या समस्या मांडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी तंत्रनिकेतनला भेट देऊन बैठक घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक, तंत्र शिक्षणचे सहसंचालक प्रमोद नाईक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक विनोद मोहितकर, प्राचार्य सुरेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ यांनी आमदार वैभव नाईक यांच्या कार्याचं कौतुक केलंय. कोविड असून सुद्धा आज इंजिनिअरिंग कॉलेजच्या लोकांना जॉब मिळत नाही. या वर्षी आमचे 300 पैकी 135 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले. LNT असू दे, टाटा असू दे, अगदी चांगल्या कंपनीमध्ये आज एक मुलगी बसली आहे, तिला 3 ऑफर्स आहेत. तर मला अतिशय आनंद झाला. या गोष्टी मला आवर्जून तुमच्यासमोर मांडायच्या होत्या की पॉलिटेक्निकमध्ये शासनामध्ये खरंच का शिकवलं जातं आणि किती ते एम्प्लॉयबल ठरतात हे इंडस्ट्री ठरवत असते आणि त्या दृष्टीने संचालनालय प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आपण आमदार मंत्री महोदय आणि आमदार साहेब नाईक साहेबांच्या मदतीने आणि त्यांच्या कदाचित आयडियामुळे एक मोठं स्किल डेव्हलपमेंट सेंटर जसं आपण रत्नागिरीचं उद्याने सुरू करतोय तसं अगदी नजीकच्या अगदी इमिजिएटली, कारण त्याचं काय स्थिती आहे ती पण आमदार महोदयांना मी या निमित्ताने सांगू इच्छितो. या प्रिमायसेसमधली 1 एकर जागा आपण पूर्णपणे या स्किल डेव्हलपमेंट सेंटर मालवणसाठी दिलेली. त्याचा शासन निर्णय सुद्धा निघालेला आहे.
नुसता शासन निर्णय निघाला नाही तर काउन्सिल एमएसबीटीची जी असते त्याला फायनान्शियल मंजुरी महत्वाची असते. ती मार्चच्या वेळेला जेव्हा बजेट अधिवेशन होतं, मी स्वतः एमएसबीटीचे डायरेक्टर पण इथं डायसवर जॉईंट डायरेक्टर मुंबई पण इथं मुद्दा माझ्यावर मी आणलेले आहे. त्यांना पाठी लावून आम्ही मंत्री महोदयांना ब्रीफ करून नाईक साहेबांच्या मदतीने मालवणसाठी 24 करोड रुपयाचं एक मोठं अद्यावत असं स्किल डेव्हलपमेंट सेंटरला आपल्याला या मार्च एंडला परवानगी मिळालेली आहे. की संपूर्ण महाराष्ट्रातल्या शासकीय प्रतिनिधींच्या जागा पूर्ण पद्धतीने भरण्याचं काम गेल्या 2 वर्षात त्यांनी आणि त्यांच्या सर्व प्राचार्यांनी केलेलं आहे. आणि आपल्या मालवण डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा प्राचार्यांनी सुद्धा गेल्या प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी सगळ्यांचं या ठिकाणी जास्तीत जागा भरण्याचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपण या ठिकाणी प्रयत्न करतो तसे प्रयत्न केले आणि आज सगळ्या जागा या ठिकाणी भरलेल्या आहेत. खरं तर विद्यार्थ्यांची क्षमता अजून जास्त आहे, अजून जागा असतात तर ते अजून पण भरल्या असतात. खरं तर याच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझे सहकारी मित्र डॉक्टर योगेश सामंत मंत्री झाल्यानंतर त्याने मला विचारलं की मालवणमध्ये आपण काय करूया. तर मी त्यांना त्यांना इंजिनिअरिंग कॉलेज सांगत होते, परंतु इंजिनिअरिंग कॉलेज आज डिग्रीला तेवढा स्कोप या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून कुठं चांगला स्कोप असेल असं आमच्याकडे काहीतरी संस्था द्या. आणि खरं तर त्यावेळी त्यांनी आपलं स्वतःचं स्किल डेव्हलपमेंटचं या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर करण्याचं या ठिकाणी मान्य केलं आणि जवळजवळ 34 कोटी रुपयासाठी त्यासाठी तरतूद त्यावेळी झाले, आता 40 कोटी रुपये झाले. आणि डॉक्टर वैभवानी आणि या ठिकाणी ती पूर्ण आज या ठिकाणी आपल्याकडे केलं आहे. तर डॉक्टर साहेब आमच्याकडे कसं आहे की एखादं काम सुरू झाल्याशिवाय सांगितलं की जर त्यानंतर आले आरोप प्रकार होत असतात, म्हणून मी इथेच कोणाला सांगितलं नाही, एकदा सुरू होत का. आणि आज त्याची घोषणा तुम्ही केल्यामुळे आता तुमची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी कशी आहे, जबाबदारी कमिटीचे डायरेक्टर पण आहेत, डॉक्टरांची आणि तुमची दोन्ही डॉक्टरांची जबाबदारी आहे ते काम पूर्ण करायचं. आणि आपल्याकडनं खरं तर आपल्याला माहिती की ठिकाणी गोष्टीसुद्धा प्रायव्हेट या ठिकाणी कॉलेज चालवतो, परंतु आमची पण मागणी आहे की एक डी फार्मसी एक शासकीय सुद्धा या जिल्ह्यामध्ये करण्याचं असतं, कारण ते तुमच्या हातातच आहे. त्यामुळे पुढच्या रेडिओमध्ये आपण केल्या की एखादं शासकीय कॉलेज झालं तर सुद्धा आम्हाला चांगलं या ठिकाणी मदत होईल, चांगले प्राचार्य घेतील, आम्हाला पण स्पर्धा या ठिकाणी चांगली करता येईल. आणि त्यासाठी आपण सुद्धा त्यासाठी की शासकीय DLB करून आपण या ठिकाणी करूया. परंतु आपण महत्त्वाचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे ते लवकरात लवकर डॉक्टर आपण सुरू करण्यासाठी प्रयत्न करा. जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे आपल्याला बजेटमध्ये या ठिकाणी मंजूर आहे, परंतु त्याचं काम अस्तित्वात आलं पाहिजे आणि लवकरात लवकर त्याचं विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर. चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा. ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कॉडॅक कंपनीची लेन्स मोफत. चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. देवगडात आनंदवाडी येथील मुख्य रस्ता हा राजकीय मंडळींच्या निषेधाचं केंद्रस्थान. अगोदर तत्कालीन नगरपंचायत मधील सत्ताधाऱ्यांचे भ्रष्टाचाराचे बॅनर झळकले होते. आता तर आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा निषेधाचा बॅनर लावण्यात आला होता. त्यामुळे हा बॅनर सकाळपासून चर्चेचा विषय ठरला होता. नेमका हा विषय काय आहे, या बॅनरमध्ये नेमकं काय आहे पाहूयात. देवगडात हा बॅनर सकाळपासून चर्चेचा विषय ठरलाय. बॅनर आहे आमदार नितेश राणे आणि कार्यकर्त्यांच्या निषेधाचा. देवगड आनंदवाडी गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हा बॅनर लावण्यात आलाय. हा बॅनर कोणी लावलाय हे समजू शकलं नाही, पण यामुळे दिवसभर देवगडात चर्चांना ऊत आलाय. आमदार नितेश राणेंच्या वक्तव्याचा निषेध आणि प्रवेशबंदी असा या बॅनरचा आशय आहे. बॅनरमध्ये काय लिहिलंय पाहूया. कणकवली वैभववाडी देवगड मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी 22 एप्रिलला झालेल्या कमळ चषकाच्या उद्घाटन कार्यक्रमाचं भाषण करताना आनंदवाडी गावाची नाहक बदनामी होईल असं वक्तव्य केलं. त्यामुळे आनंदवाडी गावानं एकमतानं निषेध केलाय. आमदारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना यापुढे आनंदवाडी गावात प्रवेशबंदी करण्यात येत आहे असं या बॅनरमध्ये नमूद केलंय.
मात्र हा वाद रंगला त्याला कारणीभूत ठरलेलं नितेश राणेंचं वक्तव्य काय होतं पाहूयात. पोलिसांनी धक्कादायक विषय सांगितले. ते नितेशजी जेव्हा काही चोर आम्ही काही आनंदवाडी आणि या भागातले काही आम्ही माहिती घेतली. आनंदवाडी आणि या भागातले काही लोक ते जे काही दोन मुलं त्या शहरामध्ये सातत्याने चोरी करत होते, ते चोरी करणाऱ्या मुलांचे लिंक काही आनंदवाडीमध्ये भेटले, काही कणकवलीमध्ये भेटले. आणि आश्चर्य म्हणजे हे जे काही नवीन कन्स्ट्रक्शन आपल्या देवगडमध्ये होत आहे, हे ज्या नवीन इमारती चालू आहे, तर त्या काही जे काही व्यावसायिक आहेत हे त्या मुलांना संरक्षण करण्यासाठी पुढे पुढे जाऊन मुलांना पोलिसांना फोन करतायत. राजकीय पक्षाचे नेते मंडळी कोण मुलगा चोरी करतायत, काही मुलं चोरी करतायत, काही मुले जुगारामध्ये बसलेले आहेत, काही मुलं मट्टा खेळत आहेत, काही मुलं ड्रग्ज करतायत. फक्त मी इलेक्शन जिंकलो पाहिजे, मला मतदान भेटलं पाहिजे म्हणून त्याच्या मुलाला ती घाणेरडी सवय लावणार हेही म्हणणारे काही राजकीय पक्षाचे जे नेते मंडळी आहेत हे आमच्या देवगड जामखेडचे शहरात आता या विषयाबद्दल ठोस भूमिका घेणं या निमित्ताने फार गरजेचं. आता या सर्व प्रकारावर नितेश राणेंनीच खुलासा केलाय. नितेश राणेंनी खुलासा करताना काही आरोपही विरोधकांवर केलेत. कमळ चषक वेळी केलेल्या भाषणावर असंख्य गैरसमज निर्माण करण्यात आलेले आहेत. आनंदवाडीची बदनामी केली म्हणून माझ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावाने घेतलेला आहे. मी जे काय भाषण केलं त्या भाषणामध्ये जो काही चोरींचा उल्लेख केला, आनंदवाडीचा उल्लेख केला, ती माहिती मला स्थानिक पोलिसांनी दिलेली आहे. पोलिसांकडे अशी माहिती उपलब्ध होती की जे होणाऱ्या चोऱ्या आहेत त्याच्यामधली काही मुलं ही आनंदवाडीची आहेत, काही मुलं कणकवलीची आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी काही सेना नेत्यांची त्या पोलिसांवर दबाव आहे. तर माझ्या भाषणाचा मुद्दा एवढाच होता की चुकीच्या बाबतीचं समर्थन कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी, नेते मंडळींनी करू नये. कारण का आज तुम्ही त्या मुलांना वाचवाल पण उद्या त्यांचं भविष्य तुम्ही अंधारात टाकताय. असं मार्गदर्शन मी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी, आमदार म्हणून, पालक म्हणून मी हक्कानी माझ्या लोकांसाठी केलेलं आहे. आनंदवाडीच्या माझ्या लोकांबरोबर, जनतेबरोबर माझं जुनं नातं आहे. क्रिकेटची स्पर्धा आम्ही मोठ्या प्रमाणात आतापर्यंत आयोजित केलेली आहेत. मच्छीमारांचे प्रश्न आम्ही एकत्र उचललेले आहे, त्यांच्याबरोबर उभं राहिलेलो आहे. म्हणून ह्या नात्यामध्ये कुठेही कटुता येऊ नये आणि जो काय मी भाष्य केलंय ते माझ्या जनतेच्या आणि माझ्या भागाच्या तरुण तरुणींच्या भविष्यासाठीच केलेलं आहे. म्हणून मी कुठे चुकलेलो नाहीये. पण जे लोक ह्याचं घाणेरडं राजकारण करतायत त्यांना योग्य वेळी माझ्या जनतेने ओळखावं एवढीच कळकळीची विनंती ह्या निमित्ताने करतो. या बॅनरला राजकीय पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे. नगरपंचायतीची सत्ता नितेश राणेंकडून थोडक्यात निसटली. त्यात आता हा बॅनर झळकल्यानं दिवसभर उलटसुलट चर्चांना ऊत आला होता. मात्र नितेश राणेंच्या या खुलाशानंतर या वादावर पडदा पडतो की वाद आणखीन चिघळतो हे पाहावं लागेल. स्वप्नील लोके, कोकण 7 लाईव्ह, देवगड. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. मालवणी खाऊचा तर सिंधुदुर्गात येऊचा. 2005 पासून खवय्यांच्या सेवेत असलेलं सुप्रसिद्ध फॅमिली रेस्टॉरंट ठाण्यानंतर आता कणकवलीतही सिंधुदुर्ग किनारा. मालवणी जेवणाबरोबरच मुघलाई, पंजाबी, चायनीज, तंदुरी जेवणही उपलब्ध. खास आकर्षण मुंबईची केप्सा बिर्याणी आणि केप्सा फ्राईड राईस कणकवलीत प्रथमच. कॉल करा 8624 90 94 49 आणि 8624 85 94 49. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा
यांना आजही दिलासा मिळालेला नाहीये. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर तातडीनं सुनावणी करण्यास सत्र न्यायालयानं नकार दिलाय. येत्या 29 तारखेला खार पोलिसांनी दाम्पत्याच्या आरोपांवर सविस्तर निवेदन सादर करण्याचे आदेश देत सत्र न्यायालयानं पुढील सुनावणी 29 एप्रिलला ठेवली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना येत्या 29 एप्रिल पर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे. येत्या 29 एप्रिल पर्यंत राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्यानं त्यांना जामीन मिळतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत अपशब्द वापरल्याबद्दल आणि 2 समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याबद्दल राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर वांद्रे न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. नवनीत राणा आणि रवी राणा यांना वांद्रे कोर्टात 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. राणा यांच्या जामीन अर्जावर तातडीनं सुनावणी करण्याची मागणी रिजवान मर्चंट यांनी केली. त्याला सरकारी वकील प्रदीप घरत यांनी विरोध केला. वांद्रे कोर्टात जामिनासाठी अर्ज केलेला असताना पुन्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्याची गरज काय असा सवाल करत या सुनावणीला विरोध आहे असं प्रदीप घरत यांनी कोर्टाला सांगितलंय. त्यानंतर कोर्टानं पोलिसांना येत्या 29 तारखेपर्यंत आपलं म्हणणं सविस्तर मांडण्याचे आदेश दिले. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. राज्यात भोंग्यावरून राजकारण जोरात सुरू आहे. यात आता राष्ट्रवादीनं अनोखं आंदोलन छेडलंय. पेट्रोल पंपावरच थेट मोदींच्या जुन्या भाषणाचे त्यांच्या घोषणांची आठवण करून देणारे भोंगे वाजवायला सुरुवात केली आहे. पाहूया. मुझे बताइए पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? ऐसे नहीं, पूरी ताकत से बताइए पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? डीजल के दाम कम हुए कि नहीं हुए? आपके जेब में थोड़ा बहुत पैसा बचने लगा कि नहीं बचने? मुझे बताइए पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? ऐसे नहीं, पूरी ताकत से बताइए पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? डीजल के दाम कम हुए कि नहीं हुए? आपके जेब में थोड़ा बहुत पैसा बचने लगा कि नहीं बचने? संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रीदेव पूजा डोंगरकर इन्सुली डोबवाडी या देवाचा 4था वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीदेव पूज डोंगरकर इन्सुली डोबवाडी या देवाचा 4था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रम होत श्री सत्यनारायण महापूजा झाली.
शेकडो भाविकांनी तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. ठिकाणी हा भुजडोंगरकर देवस्थान म्हणून जे इथे प्रख्यात देवस्थान आहे, हजारो भाविक या ठिकाणी श्रद्धेने नतमस्तक होत आहेत. वेतिये, निगुडे आणि इन्सुली अशा 3 गावांच्या संगमावर या देवाचं आदिस्थान आहे आणि मूळ आदिस्थान हे डोंगरावर असल्यामुळे या ठिकाणी एक छोटेखानी मंदिर बांधून भाविकांच्या सेवेसाठी इथे श्रद्धास्थान झालेलं आहे. नेमकं या भुजडोंगरकर देवस्थानची जी काही ख्याती आहे ती आपण जाणून घेतोय या इथल्या भाविकांकडून. माझं नाव देवेंद्र केणी, राहणार निगुडे. तर वेतवे, इन्सुली आणि निगुडे या 3 गावाच्या डोंगरावर सीमा आहे. 3 गावाची त्याच संगमावर हे देवाचं आदिस्थान आहे. त्याच्यापासनं तिथं एक देवाची स्थळी आहे. भाविक लोक डोंगरात जाऊ शकत नसल्यामुळे आम्ही आमच्या सोयीप्रमाणे भाविकांच्या सोयीसाठी एक छोटेखानी मंदिर एक शून्यातनं उभं केलेलं आहे. तिथं अगोदर काही नव्हतं. 2 दगड, काळ्या दगडाचे 2 दगड होते. त्याच्यानंतर घुमटी वजा एक मंदिर छोटेखानी पूजेसाठी बनवलं होतं. त्याच्यानंतर तसा उत्कर्ष देवाचा वाढत गेला. देवाची भाविकाची जशा इच्छा पूर्ण होते भाविकाने देणगी रूपाने देऊन हे मंदिर एक छोटेखानी आज दोन्ही गावाच्या सीमेवर, ते मंदिर पण तसंच आहे की दोन्ही गावाच्या सीमेवर अर्ध्या भागामध्ये ते मंदिर उभं आहे. आणि आज जे भाविक लोक येतात त्यांच्या मनातील ज्या इच्छा पूर्ण होतात त्या पूर्ण करण्यासाठी भाविक वर्षाच्या वर्षी शुद्ध कृष्ण द्वादशीला हा त्याचा वर्धापन दिन आम्ही चौथा वर्धापन दिन साजरा करत आहोत. तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा गर्दी, त्याच्या पुढच्या वर्षी गर्दी, म्हणजे भाविकांच्या मनातील इच्छा, कोणाचं लग्न जुळत नसतं तर लग्न जुळतात, कोणाच्या मनातील ज्या काही गाडी अडचणी असतात त्या देव त्याला पावतो. जागृत देवस्थान आहे. जरी मनात तुम्ही बोललात तरी ते पूर्ण होतं. असं हे भुजडोंगरकर देवस्थान हे जागृत देवस्थान आहे आणि त्याची कीर्ती अप्रत्यक्षरित्या त्याची ॲडव्हर्टाईज कोणी आजपर्यंत केली नाही आहे आणि ती आपोआपच ती त्याची जगकीर्ती पसरून या देवस्थानामध्ये उत्तेजन येत आहे. आणि असा हा जागृत आमचा भुजडोंगरकर देवस्थान, त्याच्या आम्ही चरणी लीन होऊन नतमस्तक होत आहोत. हा आमचा भुजडोंगरकर देव 3 गावांच्या सीमेवर असल्यामुळे 3ही गावचे लोक एकत्र येतात आणि ह्याचा द्वादशीचा कार्यक्रम पार पाडतात. तसंच गावातील लोकही येतात, इतर गावातील लोक येतात आणि त्याला नवस बोलतात. नवस फेडायला विचारत मंदिर आतमध्ये असल्यामुळे विचारत येतात आणि नवस फेडूनही जातात. आम्हाला माहीत पण नसतं हे कुठले लोक आहेत ते. असा हा नवसाला पावणारा हा आमचा भुजडोंगरकर देव, याला मी नतमस्तक होते. आमचे देवस्थान निगुड्या, इन्सुली, वेती या 3 गावातनं एक डोंगरावरनं संगम असं देवस्थान आमचं डोंगरावर आहे. ते आमचे देवस्थान आम्ही ते इकडच्या भाविकांनी, आम्हाला ते माहीत नव्हतं पण इकडच्या भाविकांनी ते आणून इकडे हे केलं, त्याचं स्थान बनवलं आणि सर्व गावातील लोकांना ते जागृत देव मानतात. आम्ही पण मानतो. असं नाही, आमचं ते आम्ही जे बोलतो ते आमचं पूर्ण होतं. मनातनं बोललं ते देवाला ते पूर्ण होतं आमचं. आणि अनेक गावातनं लोक येतात. आमच्या 3 गावातनं असं नाही, अनेक लोक येतात, बाहेरनं येतात आणि त्यांना तो देव पावतो आणि या देवाला मी नतमस्तक होतो. असंच सर्वांना ते देवाने त्यांचं चांगलं करू दे. सोमवारी दर सोमवारी दिवा लावायला येते आणि अशी कुठची पण माझी इच्छा नाही आहे जी पुरी झाली नाही आहे. मी माझ्या मनात कुठची पण इच्छा असेल तर मी या देवाकडे येऊन सांगते, मग ती नक्कीच पूर्ण होते. इन्सुली, निगुडे, वेत्ते सीमेवर असलेलं हे देवस्थान आहे. मूळ देवस्थान डोंगरावर आहे. भाविकांना डोंगरावर जाता येत नाही म्हणून याच देवाची प्रतिकृती असं मानून एक छोटीशी घुमटी बांधली. त्यानंतर त्या घुमटीचं रूपांतर मंदिरात झालं. चौथा वर्धापन दिन याच मंदिरात साजरा झाला. नवसाला पावणारा देव अशी याची ख्याती आहे. आजूबाजूच्या परिसरातील भाविक या ठिकाणी नवस बोलतात आणि फेडतात. श्रीदेव भुजडोंगरकर या देवस्थानाचा 4था वर्धापन दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा.
हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. नितेश राणेंनी हिंमत काढली, वैभव नाईकांनी कृतीतून दाखवली. मालवणात स्किल डेव्हलपमेंट सेंटर मंजूर, वैभव नाईक यांचे प्रयत्न. आणि परफेक्ट अकॅडमीची तामिळनाडूतही शैक्षणिक क्रांती. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.